नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट पदांसाठी सरळ सेवेप्रमाणे डायरेक्ट रिक्रुटमेंट निघालेली आहे, जी की तुम्हाला फक्त 10वी पासवरती अर्ज करता येणार आहे आणि तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब भेटणार आहे. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. टोटल 362 पदांची या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मित्रांनो, महाराष्ट्रामधील सध्याच्या TCS IBPS कंपनीमार्फत ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत, जसं की तलाठी असेल, जिल्हा परिषद असेल, येणारी आरोग्य पदभरती असेल किंवा इतर सरळ सेवेची कुठलीही पदभरती असेल, यासाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये नवीन पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, जे की विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं आहे. याचं लेखन संकलन विकास सिंधाळकर सर, सचिंद कुरुन सर जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे TCSने आणि IBPSने 2023 ते 25 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षेतील राज्यघटना असेल, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक असेल, GK असेल, त्याचबरोबर RTI असेल, RTS असेल, या विषयांचे घटक आणि उपघटक निहाय वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यासोबत TCS IBPS 2025-26 मध्ये ज्या परीक्षा घेण्यात येणार आहेत, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान GS मध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त आणि सर्वोत्तम पुस्तक तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये 780+ प्रश्नपत्रिकेतील सामान्य ज्ञान GS प्रश्नांचा समावेश देखील आहे. आतापर्यंत सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न या पुस्तकातून रिपीट झालेले आहेत. GSचा मोठा अभ्यासक्रम कमी वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी दर्जेदार पुस्तक तुम्ही नक्की अभ्यासू शकता. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हे उपयुक्त पुस्तक आहे. सामान्य ज्ञान या विषयाचं हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्यासोबत त्यांची इतर देखील पुस्तकं आहेत, जसं की वाहन चालक पदभरतीसाठी या ठिकाणी सचिंद कुरुन सर लिखित वाहन चालक भरतीचं पुस्तक त्यांचं आलेलं आहे. हे देखील पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं आहे. हे पुस्तक देखील तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन कुठल्याही बुक स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी पाहायला भेटेल. त्याच तर आता बघा, जी महत्त्वाची जाहिरात आलेली आहे ती म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत या ठिकाणी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. पदाचं नाव असणार आहे मल्टीटास्किंग स्टाफ जनरल एक्झाम 2025. बघू शकता, डायरेक्ट रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली आहे. MTS या पदासाठी असणार आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा तुम्हाला हा जॉब भेटतोय. ऑल ओव्हर इंडियामध्ये जागा असणार आहेत. याच्यामध्ये ओपन, OBC, SC, ST, EWS या सर्व कॅटेगरीच्या जागा आहेत. तर बघा, आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये नागपूर असेल, मुंबई असेल, या ठिकाणी तुम्हाला वॅकेन्सी पाहायला भेटतील. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये या ठिकाणी टोटल 22 वॅकेन्सी आहेत आणि नागपूरमध्ये कमी वॅकेन्सी आहेत, 2 वॅकेन्सी आहेत. तर इतर ठिकाणी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर पोस्टिंग हवं असेल तर त्या देखील वॅकेन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. तर टोटल अशा पद्धतीने 362 वॅकेन्सी निघालेली आहेत. याच्यासाठी फक्त आणि फक्त 10वी पास तुमची पात्रता मागितलेली आहे. याच्यामध्ये पहा तुमचं पे स्केल किती असणार आहे. तर ग्रुप Cची डायरेक्टली नॉन गॅजेटेड पोस्ट, नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट असणार आहे. 18,000 ते 56,900 इतका तुमचा बेसिक पेमेंट असणार आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस असणार आहेत. सर्व अलाउन्सेस तुम्हाला भेटणार आहेत. त्याचसोबत या ठिकाणी बाकी देखील तुम्हाला स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स देखील 20% याच्यामध्ये असणार आहे. बेसिक पे सोबत इसेन्शियल क्वालिफिकेशन सांगितल्याप्रमाणे तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास मागितलेलं आहे. एज लिमिट पहा, या ठिकाणी ओपनसाठी 18 ते 25 पर्यंत असणार आहे. त्यासोबत SC ST साठी 5 वर्षापर्यंत सूट आहे. त्यासोबत OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षापर्यंत या ठिकाणी वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. बाकी डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. सर्व याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा, याची एक्झाम कशी होणार आहे. तर याच्यामध्ये Tier 1 आणि Tier 2 असणार आहे. Tier 1 खूप महत्त्वाची आहे. ही तुम्ही पास केलात तर Tier 2 या ठिकाणी फक्त आणि फक्त 50 मार्काची आहे आणि ही Tier 2 जी आहे फक्त क्वालिफाईंग नेचरची एक्झाम आहे. याचे मार्क्स तुमचे धरले जाणार नाहीत. फक्त Tier 1 महत्त्वाचे, ज्याच्यामध्ये पाहू शकता 100 प्रश्नांची तुमची टोटल 100 मार्काची एक्झाम होणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन एक्झाम असेल, MCQ टाईप क्वेश्चन्स असतील, 4 पार्टमध्ये विभागलेली आहे. याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असणार आहेत. एका क्वेश्चनसाठी 1 मार्क तुम्हाला असेल. जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, न्यूमेरिकल, ॲनालिटिकल, लॉजिकल ॲबिलिटी असेल, इंग्लिश लँग्वेज असेल. एवढेच तुम्हाला या ठिकाणी 4 टॉपिक असणार आहेत. याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज देखील तुम्हाला असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग मात्र इथं 1/4 ठेवण्यात आलेली आहे.
टियर 1मध्ये. टियर 2 या ठिकाणी क्वालिफाईंग नेचरची एक्झाम असणार आहे. बेसिक इंग्लिश लँग्वेजवरती व्हॅक्युलरी आणि ग्रामर असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असतील, सिनोनिम्स अँटोनिम्स याच्यावरती प्रश्न असणार आहेत तुम्हाला. ही टियर 2 जी आहे या ठिकाणी क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. कमीत कमी तुम्हाला त्यामध्ये 20 मार्क घ्यायचे आहेत. सेंटर ऑफ एक्झाम जर आपण बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी परीक्षा देता येणार आहे, ज्याच्यामध्ये बघू शकता महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्यासोबत जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली या ठिकाणी देखील महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर याचे पाहायला भेटतील. तर ह्याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे TCSच्या पोर्टलवरती ऑलरेडी सुरू झालेले आहेत. याची लास्ट डेट जी असणार आहे 14 डिसेंबर 2025 असणार आहे. लास्ट डेटच्या अगोदर तुम्हाला ॲप्लिकेशन जे TCS पोर्टलवरती अप्लाय करायचं आहे. अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आता बघा फीज किती असेल तुम्हाला. ऑल कॅन्डिडेट, सर्व कॅन्डिडेटला या ठिकाणी 550 रुपये फीज आहे. आणि मेल कॅन्डिडेट ज्याच्यामध्ये UR EWS OBC कॅन्डिडेटसाठी अजून एक्झामिनेशन फी जी आहे 100 रुपये असणार आहे. म्हणजे टोटल 650 रुपये फीज त्यांना असणार आहे. बाकी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 550 रुपये फीज जी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीची ही नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. याची डायरेक्ट PDF फाईल देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.